शूटिंग यूट्यूब पे आएगा अभी, तुम यूट्यूब पे आओगे अभी। चला गणपती बाप्पा। ऑनलाईन बुकिंग नाही आहे, लोक बोलतात घरी जा, काय करायचं? कारण आमच्या रोडला रवीना होती तिकडे, तिचं डोल्याचं आत्ताच ऑपरेशन झालं, आंधळी झाली। मला दाखवू शकतो, हा आमचा लोकेशन आहे, इकडे आम्ही आहेत आता। फायनली गाईज लोकेशनला पोचलेलो आहे आणि तुम्ही विला बघू शकता। हा नमस्कार मित्रांनो, मी अमोल म्हात्रे आणि तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलो आहे मस्त मजेदार ब्लॉग्स। आज आम्ही सर्व चाललेलो आहेत फ्रेंड्स अलिबागला आम्ही तिकडे विलाही बुक केलेला आहे। अँड आमचे फ्रेंड्स पण आता रस्त्यातच भेटणार तुम्हाला मध्येच, त्यांची मी इंट्रो पण देईन तुम्हाला नक्कीच। अँड आम्ही आता बाईक थ्रू जाणार आहेत, तर आम्ही सर्व तुम्हाला फेरी कशी आहेत, काय खर्च त्याचा आणि कशी ती मजेदार होणार आहे ब्लॉग्स आमची, ती तुम्हाला दाखवेन। नक्कीच तुम्ही कंटिन्यू राहा। अँड आता आम्ही निघायची वेळ झाली आमच्या, ऑलरेडी इकडे 6:45 वाजलेले आहेत आणि तिकडे 7:15पर्यंत भेटायचा प्लॅन आहे आमचा, तर आम्ही भेटू आणि मग तिकडून तसं कंटिन्यू करू। चलो फिर लेट्स गो। फायनली गाईस आमची पॅकिंग तुम्ही बघू शकता। यश भाई बरं नव्हतं, आता बरा झाला आहे अलिबागला जायला। त्याची गाडी ही ब्लॅक पॅन्थर ॲडिशन। चला फिर निकलते। अगोदर मित्रांनो पेट्रोल भरून घेऊ, पेट्रोल बिलकुल नाही आहे गाडीमध्ये आणि लांब जायचं आहे थोडं, सो पेट्रोल आपल्याला भरायला लागेल पहिला। अमाउंट बताएगा? अमाउंट बताता है इसके अंदर? हाँ, इसके अंदर सब बताता है अमाउंट। अच्छा उसका रुको चेक कर लेगा, इसका मारिए जरा। इसका इसका अरे ये खाते हो, इसका नहीं होता है, वो शूटिंग चालू है अभी, तुम्हारा शूटिंग यूट्यूब पे आएगा अभी, तुम यूट्यूब पे आओगे अभी, बढ़िया रहो बोलो यार, अभी यूट्यूब पे आओगे तुम खलास अभी। ये कितना मशीन आता है? ये आता है 24-25 हज़ार का। फायनली मित्रांनो झालेलं आहे मग पेट्रोल भरून पण, चला मग आता निघू। चलो भाई आपका नाम क्या है? नाम क्या है तुम्हारा? मुरारी। चलो जाते हैं अभी अलिबाग। गाइस निघालो इकडून। या ठिकाणी आपली पलटण पण आलेली आहे गाईज, तुम्ही बघू शकता। ही आपली पलटण आहे, प्रफुल्ल, रवीना आणि निधी। बाकीचे आता काश्मीर नाक्याजवळ उभे आहेत। अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है। जवळ येऊन बोला, जवळ येऊन बोला। प्लीज ये अच्छा। चलो गाईस मग इकडून आता आम्ही अभि आणि पिऊला घ्यायला जाणार, तर मग तिकडून डायरेक्ट आम्ही अंधेरीला आमचा एक अजून मित्र आहे थांबलाय संकेत करून, त्याला पिकअप करणार। चलो फिर लेट्स गो।
हे 2 पार्टनर पण आहेत, इथे उभे बिचारे कंटाळले. बाजूला तुम्ही लेट येत होती. बाजूला नाही रे, रवीना येत होती ना म्हणून. तुझं 5:30 ला निघालेली. मला समजलं ती आणणार म्हणून मी 220 आणली. माझ्या रात्री हे चला निघू. संकेत हा फोन करतो भाई. हे ते ट्रेंड निघालेला चक्कीवाल्यांचा सेम आहे बघ, चक्कीवाल्या. हे पीठ, आमचं पीठ दळून द्या प्लीज. A few minutes later. Dime qué es lo que pasa, bebé, ante pa' mi casa, yo te espero sin nada. Dime qué es lo que pasa, bebé, ante pa' mi casa, yo te espero sin nada. Dime qué es lo que pasa, yo quiero. A few moments later. This is our 8th member. ते 7 रस्ता मारून जाव्या, पाऊण तासात पोचायला. काय बोलतो? 7 रस्ता मारून जाव्या, पाऊण तासात पोचायला. A few minutes later. मित्रांनो, सर्वांची तयारी झालेली आहे आता निघायची. आम्ही आता अंधेरीवरून निघणार आहे चर्चगेटसाठी. आपला संकेत भाई पण भेटलेला आहे आता. चला मग 8 जण झाले आपण. ग्रुप ऑफ 8 कम्प्लीट झालेला आहे. चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो लेट्स गो. Dime qué es lo que pasa, bebé, ante pa' mi casa, yo te espero sin nada. Dime qué es lo que pasa, yo quiero. Dime qué es lo que pasa, bebé, ante pa' mi casa, yo te espero sin nada. Dime qué es lo que pasa, bebé, ante pa' mi casa, yo te espero sin nada. Dime qué es lo que pasa. फायनली गाईज भाऊच्या धक्क्यावर पोहोचलोय. आता बघूया काय तिकीटचा शॉट आहे तो. हे लोक बोलतात फुल आहे. A few moments later. ऑनलाईन बुकिंग नाही आहे. ही लोक बोलतात घरी जा. काय करायचं, जायचं की तेच थांबायचं. झालं बुकिंग? A few minutes later. गाईज अशा प्रकारे आम्ही बॅग चेक इन करून आलेलो आहे. हम लोग को कुली बनाया फॉरेन जा रहे क्या? मुंबई. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. फायनली गाईज एंट्री भेटलेली आहे डॉकमध्ये. आता गाडी घेऊन आम्ही जाणार. मी पण बोलते, माझं राहिलंय. फायनली ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. फायनली गाईज या ठिकाणी आता गाड्या आमच्या लोड करणार बोटीत. आम्ही इथे सर्व थांबलो आहे. बाकी आपले अर्धे पब्लिक गेले ट्रिपमध्ये. आता या जर बोटीला आपण जाणार तर मला तरी वाटते 1.5 तास लागणार पोचायला तिकडे रेवस धक्क्यावर. आणि बाकीच्या ह्या बोट आहेत अशा रोरोवाल्या, त्या जातात मांडवाला.
तिकडून इझी पडते, हे थोडं लांब पडते. याच्यात गाड्या अशा लोड करतात, तुम्ही बघू शकता. अशा लोड करतात गाड्या, प्लेट वगैरे अशा लोड करतात भाई, तेव्हाच याचे. आणि हां, तुम्हाला एक्सपेन्सेस दाखवतो. ते तिकीट दे ना, तिकीट द्या. हे बघा, असं तिकीट असते गाईज. 100 रुपये एक तिकीट असते पर पर्सनचं. आणि गाड्यांचं बोटीत घेतात 200 पर बाईक असते ना, 200 पर बाईकवर. टोटल म्हणजे आता बघा तर 300 कॉस्ट होतो फक्त जायचा, आणि यायचा तो वेगळा 300 पर पर्सन 300. गाडीचं इथे जरा खूप चेकिंग होते मित्रांनो. जर तुम्ही या रस्त्याने याल तर RC बुक, लायसन्स आणि बाकीचे पेपर ओके ठेवा, नाहीतर मग इकडे घेत नाही, एंट्री नाही देत इकडे. बाकी परत तुम्हाला पार्किंगला लावायला लागेल मग, आणि इथून जायला लागेल 100 रुपये देऊन. तर याची प्लीज तुम्ही काळजी घ्या. काय थोडा रिस्की लागेल. अँड फायनली खाली आलो आहे आता. बघा सगळे मस्त असे बसलेत ना, काय फुल मजेदार. कैरी बिरी भेटते मित्रांनो इथे खायला. दादाचा धंदा मजबूत होत आहे, पण दादा इथपर्यंतच आहे फक्त. पहिल्यांदा बोलली की मॅनेजमेंट काहीतरी खिलवले ना, चांगलं आहे ना मॅनेजमेंट. काय बोललीस परत बोल. मॅनेजमेंटने खायला दिलंय, आता मी खुश आहे, आता मी नाही रडणार. ठीक आहे ठीक आहे, इतका रडणार नाही, पण आम्हाला रडवेल परत भूक लागली तर. आणि माझा पण आलेला मेनू. एक नाही मला हे नाही भैया ओके ना ऑल. चला गणपती बाप्पा मोरया. चला निघालेली आहे फायनली बोट. बरं वाटलं जरा, आम्हाला वाटलं आता आम्हाला हवा नाही तिथं भेटणार नाही बोट जायला. आता काचा येणार वर. आमचं नशीब चांगलं होतं, कारण आमच्या वडला रवीना होती तिकडे, तिचं डोल्याचं आताच ऑपरेशन झालं, आंधळी झाले. तर तिला आता दुनिया दाखवतो बाहेरची. अलिबाग बघायची इच्छा होती तिला, म्हणून आणलं तिला. आता डीजे पण चालू होणार थोड्याच वेळात. A few moments later. जी तुम्ही बोट बघू शकता, ही स्पीड बोट आहे पोलिसांची. जर आपल्या या बोटीला 1.5 तास लागत असेल पोचायला, तर ही बोट फक्त 10 किंवा 15 मिनिटात डायरेक्ट मांडवा जेट्टीला पोहोचेल. एवढी फास्ट आहे ते. आणि आता मोजा पण चालू झालेला आहे. 2 hours later. बसला पोचलेलो आहे. आता इकडून आमच्या गाड्या वगैरे आम्ही सर्व जाणार, आणि तिकडून आम्ही तसे निघणार बाहेर, आणि आम्ही जाणार सिटीमध्ये. सिटी गावात, सिटी नाही गावात. सिटी आली ना, अलिबाग सिटी आहे. गाव आहे, गाव आहे. भेट आहे ते. कमेंट करून सांगा मित्रांनो, सिटी आहे का गाव आहे. फायनली उतरलेलो आहे गाईज. बोल बरं, परत बोल. अरे बोल ना, बोल 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 बोल. थांबा. तिकीट तू इकडे साईडला येतो. काय झालं साहेब, काय झालं साहेब, साहेब काय झालं. आराम से आराम से. A few moments later. नाही आता उतरलेलं आहे. लोकेशन आता चालू करतोय. लोकेशनच्या हिशोबाने जाऊ, कारण आम्हाला इकडचा ऍड्रेस माहिती नाही कसे आहेत काय आहेत. चला मग इथे आता लोकेशन तुम्हाला दाखवू शकतो. हा आमचा लोकेशन आहे, इकडे आम्ही आहेत आता. आम्हाला अर्धा तास सांगतायत, पण आता बघू ट्रॅफिक वगैरे काय असेल त्या हिशोबाने जाऊ. चांगला रोड आहे, चांगला काय आहे ते तुम्ही बघा, आणि पूर्ण तुम्हाला रस्ते वगैरे दाखवू आम्ही कसं काय. आता इकडून पहिला बाहेर निघणार, त्यानंतर काहीतरी खाणार, सामान घेणार. चलो फिर लेट्स गो.
Dime qué es lo que pasa. Bebé, vente pa' mi casa. Yo te espero sin nada. Dime qué es lo que pasa. Bebé, vente pa' mi casa. Yo te espero sin nada. Dime qué es lo que pasa. Yo quiero. Yo quiero desacatarme contigo, papi. Perder el control contigo, papi. Dime, dime, yo te digo, papi. Ay, papi, desacatarme contigo, papi. Perder el control contigo, papi. Dime, dime, yo te digo, papi. फायनली गाईज उतरलेलो आहेत आता काहीतरी जेवायसाठी आता बघू. हे आपल्याला काय राईस वगैरे बघा घ्यायचं ना? आता आपण हे मसाला भात सारखं काहीतरी करू आणि म्हणजे व्हेजिटेबल पुलाव सारखं आणि मसाला भात मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है आणि संध्याकाळी चिकन आणि ते करू. माननीय अध्यक्ष अमोल म्हात्रे बटाटी काम करणारी आज 30 रुपीज बटाटी निवडतात. गाईज मला टमाटरचं काम दिलंय मी टमाटर काटते. म्हात्रे फोटोग्राफीचे मेन कधी कधी असं करायला लागते. बटाटी कांदी आपल्याला बघायला लागतात कारण ते आपल्यालाच खायचे आहेत म्हणून जरा शॉपिंग करायची आहे. राशांची पण आले ना वेगळे घेतले त्याने वेगळे घेतले. कॅशरमॅन ऑलवेज कम्स लेट. फायनली गाईज लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही विला बघू शकता. अँड आम्ही आता एंट्रन्स करू. एंट्रन्स करताना पहिला तुम्हाला बाहेरचं दाखवतो लोकेशन्स कसं आहे ते. इकडून एक छोटासा रस्ता पण आहे आणि स्टार्टिंगलाच इकडे पूल आहे. ओ वाव मस्त व्ह्यू वाटतो गाईज पूर्ण विला तुम्ही बघू शकता. विलाचं काही कॉन्टॅक्ट वगैरे पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या खाली देईन मी. चलो फिर गाईस तुम्हाला विलाच्या मधला इंटिरियर दाखवतो. विलाचा व्ह्यू आहे गाईस. हाय गाईस. खूप छान वाटते. हो हो एक नंबर. हो मस्त वाटते गाईस रूमचा. हो 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 आपण किचन बघू. किचनमध्ये गॅस वगैरे आहे आणि इकडे फ्रीज वगैरे आहे. वरचा व्ह्यू आपण बघू. हो 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 एक नंबर व्ह्यू आहे. चांगलं छान वाटते काही मस्त. वाव इथे समोरच आंब्याची बाग आहे. सेकंड हम लोग का रूम है और मैं हूँ और लाइट लगा रहे. हा समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. इकडून आपला पूलचा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. मस्त वाटते गाईस. आणि इकडे भांडणं चाललेले आहे. चिट्ट्या उडवायला लागतील. चिट्ट्या उडवता चिट्ट्या
चिट्ट्या उडवायचे ते चिट्ट्या उडवायचे चिट्ट्या नंतर मग पैसा मांग रहे, पैसा नहीं दे रहा है. 150 रुपया देगा. पहिला पैसे द्यायचे तिथं मग नावावर करायचं. चलो 1 hour later. नहीं कर मैं मतलब तेल में पहले उसको सॉटे करूंगी, थोड़ा पकने दूंगी, फिर भांडा नको. सब एक साथ मार्केट गए क्या? इथे जेवण बनवती आमची पियू वहिनी. व्हेज पुलाव आहे आमचा व्हेज पुलाव. ठिकाणी मित्रांनो जेवण झालेलं आहे, चालू पण झालेलं आहे. काय आहे मेनूला? मेनूला इकडे आपण काय केलं पियू? पुलाव, व्हेज पुलाव केलेला आहे आणि पापड पण आहे, लोणचं पण आहे. सगळे आवडीने खातात. तिचं तर जेवण पण संपलं, डबल घेणार आहे. या ठिकाणी गाईज तयारी झालेली आहे सर्वांची. चला आता पूलमध्ये पोहायची तयारी करू. चलो संकेत भाई पहिलाच उतरलेला आहे, बघू शकता तुम्ही. चला मग मित्रांनो, पहिली उडी स्टार्ट. आता आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे जाम. आता आम्हाला फायनल करायचं आहे. निशाना तुला दिसला ना असं गाणं आहे, याच्यावर आम्ही स्टार्ट करू. चलो फिर 1 2 3 स्टार्ट. आपली फायनली झालेली आहे. A few moments later. सो फायनली मित्रांनो तयारी झालेली आहे, आता बीचवर जायची. आम्ही आता निघतोय आणि आपल्या लेडीज लोकांची पण तयारी झालेली आहे. लेट होतं यांना यांच्यामुळेच लेट झाला. आता किती वाजले? गाईज आम्ही रेडी होतो. 6:30 वाजले. हा. तुम्ही बघू शकता आपला स्क्वॉड. अँड आता निघायचं गाईस. चलो पेप. A few moments later. ए बॉईज इथे बघा. टन टन. फायनली गाईज आम्ही या कीम बीचवर आलेलो आहे आणि खूप चांगला सनसेट तर मिस झाला, बट खूप चांगला इथे व्ह्यू मिळतो. खूप चांगला बीच आहे आणि साफ आहे. खूप साऱ्या पर्या पण आहेत. पर्या आम्ही पर्या तुमच्यासोबत पण पर्या आहे. 3 hours later. सो या ठिकाणी मित्रांनो आम्ही पोचलेलो आहेत आता बिलावर. आता जेवणाची तयारी सुरू केलेली आहे आम्ही. तर जेवणासाठी मेनू आपला आहे चिकनचं फ्राय आणि चिकन ग्रेव्ही. पाहून कंटाळा आलेला आहे आणि चालून पण बीचवर. कुछ काम के नहीं है लोग. मी तर काम केलं बाबा जाम. हे बघा हे मीच केलं काम. मॅरिनेट पण मीच करणार आहे. हिला पॅन पण मीच काढून दिला. बस लायक है क्या? बाकी काम तर आम्हीच केलेलं आहे. चिकन आणण्यापासून मसाला आणण्यापासून यांचा स्टॉक आणला. मॅडमला ब्रीजर पाहिजे. या मॅडमला काय गार्डन कुठलं गार्डन? नाही मी काय नाही. रोज गार्डन.
या ठिकाणी मास्टर शेफ थकलेली आहे, गरम होते बिचारीला चिकन फ्राय करता करता, पण बाकी खतरनाक टेस्ट मस्त झाले. चला आता जेवू, जरा काहीतरी खाऊ. जेवणाची व्यवस्था आपली इकडे केलेली आहे मस्तपैकी एकदम. काय काय आहे मेनूला? हा मेनू येतो. सलाड आहे ॲज युजल, चिकन ग्रेव्ही आहे, वा, चिकन फ्राय, जसं दुपारचं आमचं राईस राहिलेलं तर आता तेच खाऊ. प्लेट्स, पाणी, बाकीची आपली येतात पब्लिक. चीयर्स. Day 2. गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा आपला दुसरा दिवस अलिबागमध्ये आणि सकाळचे वाजलेल्यात आता काहीतरी समथिंग 10 वाजल्यात. उठलोच सर्व आणि खाली गाणी बिनी वाजवायला चालू केली भाई, नाचतात खाली. डीजे वालेले आलेले आहेत, डीजे वाले बाबू गाणं बजा दे. मित्रांनो मग आता चेंजिंग वगैरे केले, आता आम्ही चाललोय पूलमध्ये. पूलमध्ये जायच्या अगोदर मित्रांनो एक आपला एनर्जी ड्रिंक घेऊ. रेड बुल गिव्स यू विंग्स. One hour later. फायनली मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. सर्वांचं पॅकअप केलेलं आहे. इकडे आम्ही सर्व निघालो आहे. ही लोकेशन आहे रूमची, म्हणजे बिलाची. हनुमान मंदिरवरून इकडून असा एक रस्ता आहे, तो रस्ता आपल्या डायरेक्ट बिलाकडे पोचतो. आता सेकंड बुकिंग आहे म्हणून आम्हाला त्यांनी तरी 11चं चेकआउट आहे, आम्हाला तरी त्यांनी टाईम दिलं खूप. ऑलरेडी इथे 12:15 झालेले आहेत. आम्हाला खूप सपोर्ट केला त्यांनी. सर्विस वगैरे खूप छान होती आणि खूप पोलाईट होते हे लोक. मला जे काय लागत होतं त्यांनी प्रोव्हाइड केलं. आणि तुम्ही पण नेक्स्ट जर कधी बुक कराल तर नक्की बुक करा यांना. आणि जर आमचा रेफरन्स दिला तर तुम्हाला डिस्काउंट भेटेलच नक्कीच. सो चला आता आम्ही पण इथून निघतोय. आता प्रफुल्ल दादा येते आमचे, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. त्यांचा हा विला आहे, त्या विलाचे केअरटेकर आहेत प्रफुल्ल दादा. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे आल्यापासून. आणि जर तुम्हाला हा विला जर हवा असेल तर तुम्ही कॅप्शनमध्ये ना आम्ही ह्यांचा ॲड्रेस आणि नंबर, कॉन्टॅक्ट नंबर आम्ही दिलेला आहे. तुम्ही अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला फॉलो करा. चलो फिर, थँक्यू. चला गाईज, मग आपला लास्टचा एंडिंग करू आता हा ब्लॉग. चलो फिर, काय करायचं मित्रांनो? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक चलो फिर, झालो. बाय बाय.